मला याच्यावरती बऱ्याचशा बैठका झाल्या. आज आपण बघतोय की कॉरिडॉरच्या बाबतीत प्रथम मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की कॉरिडॉरमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही दुकानदार असतील किंवा तिथे घरं राहणारे असतील, व्यापारी असतील, की कुठल्याही लोकांच्यावरती अन्याय न होता त्या ठिकाणी हा कॉरिडॉर होईल. आणि या निमित्तानं या कॉरिडॉरसाठी येणाऱ्या कालावधीत आपलं पंढरपूर हे चांगल्या पद्धतीनं पंढरपूर हे होण्याकरता शासनाकडून शासन आज हे हजारो कोटी शासन, केंद्र शासन आणि राज्य शासन हे दोन्ही त्या ठिकाणी या जगाचं आराध्य दैवत पांडुरंगाचं आपली जी नगरी आहे त्या नगरीला चांगल्या पद्धतीनं भविष्य काळामध्ये पुढच्या 50-100 वर्षामध्ये सुद्धा काही अडचणी येऊन अशा पद्धतीचे रस्ते, गटरी, त्या ठिकाणी असणारे सेवा सुविधा किंवा आज आपण वारीच्या आपण बघतोय वारी ज्यावेळेला झाल्यानंतर आणि वारी व्हायच्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी इथल्या नागरिकांना काही जे नागरिक आहेत त्या नागरिकांना या ठिकाणी म्हणजे घरातून सुद्धा बाहेर पडता येत नाही. तर अशा लोकांना सुद्धा या ठिकाणी वारीच्या वेळेला सुद्धा मुक्तपणे फिरणे असेल किंवा त्या ठिकाणी या शहरामध्ये राहून लोकांची सुद्धा सेवा करण्याच्या पद्धतीने आज करतच आहात आपण. परंतु सगळ्या पद्धतीच्या सेवा सुविधा देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन या ठिकाणी आज करतंय. आणि हे करत असताना मला एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे की आराखडा होत असताना आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आराखडा हा आपल्या कुणाच्याही त्या मानगोटीवर बसून होणार नाही. आराखडा हा आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आराखडा होणार. आराखड्यामध्ये पहिली जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जो प्रस्ताव होता हा पालकमंत्र्यांच्याकडे दिलेला आहे. त्या बैठकीला मी होतो. आता पालकमंत्र्यांच्या बैठकीतून तो हाय पॉवर कमिटीला जाईल. हाय पॉवर कमिटीची मीटिंग कधी बसते 3-3, 4-4 महिने त्या बैठका होत नाहीत. त्या हाय पॉवर कमिटीची बैठक होईल, तिथून तो कॅबिनेटला जाईल आणि कॅबिनेटला झाल्यानंतर परत तो खाली येऊन त्या ठिकाणी आर्किटेक्टचं टेंडर निघेल की त्यामध्ये डिझाईन कशा पद्धतीनं असावं, काय करावं, कशा पद्धतीनं किती ऍक्च्युअली पैसे लागणार आहे हे त्याचं सगळं डिझाईन होईल. आणि डिझाईन झाल्यानंतर मग त्या ठिकाणी त्याचे टेंडर निघतील, मग काम चालू होईल. त्याला अवधी अजून भरपूर लागणार आहे. आषाढीच्या आत जरी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा सगळ्यांचे या ठिकाणी या योजनेवरती 100% लक्ष आहे की कोणावरती अन्याय न होता ही योजना होणार आहे. शक्यतो आता ही फास्ट स्पीड मध्ये जर झालं तर याला टाइम म्हणजे माझ्या वैयक्तिक मते वर्षभर तरी टाइम याला लागेल. त्यासाठी बरं का लँड ऍक्विजिशन सुद्धा प्रोसिजर चालू करू शकतात की सुरुवातीला आता लँड जेवढे ज्या ठिकाणी ज्या लोकांची संमती आहे त्या लोकांची संमती घेऊन त्या ठिकाणी ऍक्विजिशन सुद्धा प्रोसिजर त्याच्या अगोदर शासन चालू करू शकतो. परंतु त्या ठिकाणी त्याला लागणारा जो पैसा, त्याला लागणारी जी तरतूद आहे ती तरतूद कालच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं त्या ठिकाणी याला विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी पैसे देऊ शकते. माननीय कलेक्टर महोदयांनी सांगितलं की जास्तीत जास्त लोकांची याच्यामध्ये संमती आहे. त्यामुळं ज्याची संमती आहे त्यांचं त्या ठिकाणी अधिग्रहण केलं जाईल. काय त्यांनी विरोध केला जर समजा खरंच विरोध म्हणजे ज्या पद्धतीने अन्याय होत असेल जर विरोध केला तर आम्हीच तो रोखू. परंतु राजकीय म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी विरोध करायला लागला तर राजकीय पद्धतीने उत्तर दिलं जाईल. नागरिकांच्या 27 नोंदवल्या मोठा मोर्चा निघाला होता त्याचा कुठेतरी विचार होताना दिसत नाही. पण नागरिकांनी त्यांच्यामध्ये मध्यस्थी म्हणून कोण काम करणार दिसत नाही. लोकप्रतिनिधी असतील एकदा हे आल्यानंतर हा प्रस्ताव आल्यानंतर की तिथं किती अधिग्रहण करायचं आहे, किती करायचं आहे, त्यानंतरची मग चर्चा ही या सगळ्या गोष्टी होत्या.